नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजय शेळके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे OLS एज्युकेशन या चॅनलवरती. मित्रांनो, सध्या तुम्ही टीईटीचा जोरदार अभ्यास करत आहात. आता तुमचा अभ्यास शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आणि शेवटचा टप्पा असतो उपयोजनाचा किंवा सरावाचा टप्पा असतो. या टप्प्यात तुमचा आतापर्यंत जो झालेला अभ्यास आहे तो अभ्यास कितपत परीक्षेच्या दृष्टीने झाला आहे हे चेक करावं लागत असतं. आता हे चेक करताना आपल्याला काय करावं लागतं, तर जास्तीत जास्त प्रश्नांचा म्हणजे प्रश्नपत्रिकांचा, ज्या मागच्या प्रश्नपत्रिका आहे किंवा संभाव्य प्रश्नपत्रिका आहे, या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा लागतो आणि त्या सोडवताना आपला अभ्यास कुठपर्यंत योग्य पद्धतीने झाला किंवा कुठं कमी पडतोय हे आपल्याला विश्लेषण करून बघावं लागतं. तर हाच तुमचा अभ्यास थोडासा सुकर आणि सुलभ करण्यासाठीचा थोडासा आम्ही प्रयत्न करतोय की या सिरीजमध्ये आपण जे संभाव्य प्रश्न कसे असतील 2013 ते 19 पर्यंत ज्या पण प्रश्नपत्रिका झाल्या किंवा जे पण प्रश्न आलेले त्या प्रश्नाला अनुषंगून की संभाव्य प्रश्न कसे असतील किंवा कोणत्या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले त्या घटकांचा जास्तीत जास्त समावेश या प्रश्नांमध्ये करणार आहे. तर आपण ही सिरीज सुरू करत आहेत. तर आज आपण बघणार आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यांचे प्रश्न कशा प्रकारचे असू शकतात. चला तर आपण प्रत्यक्ष प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे आपला, अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की अध्यापन शास्त्रामध्ये आणि बालमानसशास्त्रामध्ये उपपत्तीवर प्रश्न आला नाही असं कधीच झालं नाही. त्याच्यामुळे उपपत्तीचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करावा लागतो, कारण उपपत्तीवर प्रश्न वारंवार विचारले जातात. ती उपपत्ती कोणी मांडली, कशा प्रकारे मांडली, किंवा त्या उपपत्तीचा जनक कोण, या उपपत्तीत काय सांगितलेलं आहे, या सगळ्या प्रकारचे म्हणजे फिरून 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 असे वारंवार प्रश्न या उपपत्तीवर विचारले जातात आपल्याला. तर बघूया आपण या उपपत्तीमध्ये आपल्याला आधुनिक उपपत्ती विचारलेली आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस प्रश्न काय विचारला जातो त्याच्या प्रश्नाच्या स्वरूपावरून आपलं उत्तर डिपेंड असतं. त्यामुळे आधुनिक उपपत्ती विचारल्यानंतर कोणकोणती उपपत्ती येईल तर बघूया. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, थॉर्नडाईक यांची सहसंबंध उपपत्ती, बांद्रा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. आता या चार प्रकारच्या उपपत्त्या सांगितलेल्या आहे. या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एका चार्टचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल, तो बघूया आपण. बघा, उपपत्तीचे वर्गीकरण आपल्याला तीन घटकामध्ये केलेले दिसते आणि हे तीन घटक कोणकोणते. पहिला साहचर्यवादी उपपत्ती, दुसरी ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरी आधुनिक उपपत्ती. हा जो चार्ट जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर या चार्टवर मिनिमम 5 प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. ते प्रश्न उलट सुलट पद्धतीने विचारले जातात. कसे बघूया. पहिले जर थॉर्नडाईक, हे तीन शास्त्र आहेत, थॉर्नडाईक, पॅवलॉव आणि स्किनर, या तीन व्यक्तींचा मानसशास्त्रामध्ये अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे, कारण या तीन व्यक्तीवर प्रश्न नाही असं अशी कोणती सिरीजच नाहीये. त्यामुळे यांच्यावर वारंवार प्रश्न विचारतात. तर थॉर्नडाईक यांची उपपत्ती कोणती, पॅवलॉव यांची उपपत्ती कोणती आणि स्किनर यांची उपपत्ती कोणती. तर थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमात पद्धती म्हणतो आपण, प्रयत्न प्रमात उपपत्ती किंवा प्रयत्न प्रमात पद्धती, चुकत चुकत शिकणे, चुकत चुकत शिकणे, अशा प्रकारचे ही उपपत्ती त्यांची. त्यानंतर पॅवलॉव यांची अभिजात अभिसंधान म्हणजे अभिजात अभिसंधान ही पॅवलॉव यांची, आणि स्किनर यांची साधक अभिसंधान. अशा तीन प्रकारच्या उपपत्त्या आपल्याला खूप महत्वाच्या. जोड्या लावामध्ये सरळ सरळ प्रश्न विचारला जातो. अभिजात आणि अभिसंधान आणि स्किनर यांची साधक अभिसंधान या दोन उपपत्त्या लक्षात ठेवा. आणि थॉर्नडाईक यांनी कोणावर प्रयोग केला, त्यानंतर पॅवलॉव यांनी कोणावर, स्किनर यांनी कोणावर, हाही प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो. तर उपपत्तीचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित करावा लागतो. त्यानंतर वॉटसन, गुथ्री आणि हल यांच्या या 6 लोकांचा समावेश होता साहचर्यवादीवादी. कशामध्ये तर साहचर्यवादी उपपत्ती. त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्ती. आता ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येतं समकारवादी उपपत्ती, कोलर आणि कोफका यांची, लेनिन यांची क्षेत्रीय उपपत्ती, डॉक्टर ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती आणि आसुबेल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती, गॅग्ने यांची श्रेणीबद्ध आणि टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती. या सगळ्या उपपत्त्यांचा समावेश होतो ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये. सरळ सरळ याच्यावर पण प्रश्न विचारलं, लेनिन यांची उपपत्ती कोणती, तर क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती कोणाची, तर लेनिन यांची उपपत्ती म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर आधुनिक उपपत्त्या. ह्या दोन उपपत्त्या झाल्यानंतर ज्यावेळेस आधुनिक सिद्धांत मांडले जाते, हे जुने सिद्धांत हा नवीन सिद्धांत आहे, म्हणजे हा नवीन पद्धतीने तयार केलेल्या उपपत्त्या, म्हणून त्यांना म्हटलं जातं आधुनिक उपपत्ती. त्यात सगळ्यात लक्षात ठेवा, डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. सरळ सरळ प्रश्न विचारला होता, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती कोणाची, तर लक्षात असू द्या, डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती किंवा प्रभुत्व अध्ययन उपपत्तीचा जनक कोण, असाही प्रश्न विचारला जातो. त्यानंतर बांद्रा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. आता बांद्रा यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि मे बी विचारला जाऊ शकतो की सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणाची, तर बांद्रा यांची. या दोन प्रकारच्या उपपत्त्यांना आपण आधुनिक उपपत्ती म्हणू शकतो. तर आपला प्रश्न काय होता आपण पुन्हा एकदा बघूया. या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण या चार्टवर वारंवार प्रश्न विचारले जातात आपल्याला की कोणती उपपत्ती कोणाची. ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोण कोण येतं, साहचर्यवादीमध्ये कोण येतं, त्यानंतर आधुनिक मध्ये कोण येतं, उलट सुलट केलं जातं याच्यामध्ये. त्याच्यावर प्रश्न वारंवार विचारले जातात. बघा, अध्ययन उपपत्तीमध्ये आधुनिक उपपत्ती विचारली होती आपल्याला. बघा, स्किनर यांची
साधक अभिसंधान आणि डॉक्टर ब्लूम यांची अध्ययन उपपत्ती. समजा डॉक्टर ब्लूम यांची ही उपपत्ती आधुनिक मध्ये येते. त्यानंतर थॉर्नडाईक यांची सहसंबंध उपपत्ती आधुनिक मध्ये येत नाही. त्यानंतर डॉक्टर बांदुराय यांची सुद्धा सामाजिक अध्ययन उपपत्ती ही सुद्धा कशामध्ये येते तर आधुनिक उपपत्ती मध्ये येते. म्हणून उत्तर राहील आपलं ब आणि ड. ओके, उपपत्तीचा अभ्यास व्यवस्थित करा कारण उपपत्तीवर प्रश्न विचारलेले. पुढचा प्रश्न बघूया आपण. गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप, बघा बुद्धीच्या स्वरूपावर प्रश्न आहे. बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्यांची खालीलपैकी 3 मिती कोणत्या. म्हणजे गिलफोर्ड यांनी जो बुद्धीचा सिद्धांत मांडलेला आहे, गिलफोर्ड यांच्या पूर्वी ज्यांनी सिद्धांत मांडला त्यांनी फक्त भाषिक सिद्धांत मांडले होते. परंतु पहिल्या वेळेस स्ट्रक्चर म्हणजे संरचना जर कोणी दिली असेल बुद्धीच्या सिद्धांताला तर ती आहे गिलफोर्ड यांनी दिली होती. तर गिलफोर्ड यांनी काय केलं होतं, त्याला 3 मितीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं होतं आणि त्यांनी 120 प्रकारचे बुद्धिमत्तेचे टप्पे सांगितले होते. 120 प्रकारचे, हे पण लक्षात ठेवा. 120 कोणी सांगितले असेल तर गिलफोर्ड यांनी सांगितले होते. तर ते कोणकोणते होते आणि कशा कशामध्ये होते बघा. आशय, क्रिया आणि निर्मिती या 3 घटकांचा विचार कशामध्ये केला होता तर गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्तेच्या संरचनेमध्ये केला होता. आशय होता, क्रिया होती आणि निर्मिती होती. यामध्ये काय काय होतं आपण थोडक्यात बघूया. बघा, आशयामध्ये काय होतं, इंद्रियामार्फत जे पण ज्ञान प्राप्त होतं त्या सर्व ज्ञानाच्या किंवा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश कशामध्ये होतो तर या आशय या घटकात होतं, असं गिलफोर्ड यांचं म्हणणं होतं. मग आशयामध्ये काय होतं, आकार रूप, आकाराने जे ज्ञान मिळतं आपल्याला ते. त्यानंतर सांकेतिक रूप आणि शब्द विषयक आणि वार्तानिक या 4 प्रकारे जे जे ज्ञान मिळतं आपल्याला त्या सर्वांचा समावेश आपण कशामध्ये केला होता तर आशयमध्ये केला होता. त्यानंतर पुढचा टप्पा होता त्यांचा क्रिया. आशयाचं जे ज्ञान झालं त्याच्यानंतर व्यक्ती क्रिया करायला सुरुवात करतो. तर क्रियेमध्ये कोणकोणते आहेत, यामध्ये 5 टप्पे सांगितलेले आपल्याला. पहिला बोधन, दुसरा भिन्न विचार म्हणजे विविध मार्गाने व्यक्ती जसा विचार करतो त्याला म्हणायचं भिन्न विचार. त्यानंतर एकाग्र म्हणजे एक मार्गाने. त्यानंतर स्मरण, मूल्यमापन या सगळ्या प्रक्रियेने काय होतं ज्ञान प्राप्ती होते आपल्याला व्यक्तीला. तर हा दुसरा टप्पा सांगितला. तिसऱ्या टप्प्यामध्ये निर्मिती दाखवली होती. आशय झालं, क्रिया सुरू झाली आणि निर्मिती होती. त्यानंतर घटक, वर्ग, संबंध, पद्धती, रूपांतरण आणि धन्वर्थ. म्हणजे बघा पहिले 4 घटक, नंतरचे 5 घटक आणि नंतर शेवटचे 6 घटक, एकूण 120 घटक बुद्धिमत्तेचे कोणी सांगितले असेल तर ते गिलफोर्ड यांनी सांगितलेले आहेत. गिलफोर्ड यांच्यावर प्रश्न होता बुद्धिमत्ता या घटकावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारता येतात. त्यामुळे बुद्धिमत्ता हा घटक व्यवस्थित करणं आपली जबाबदारी आहे. चला बघूया दुसरा प्रश्न. असामान्य मुलांचा बुद्धी गुणांक किती असतो. आता बुद्धी गुणांक वारंवार प्रश्न विचारला जातो आपल्याला की कोणत्या मुलाचा बुद्धी गुणांक किती आहे आणि तो कसा काढायचा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. सध्या आपण बुद्धी गुणांकाचा विचार करूया. त्यासाठी एक चार्ट थोडा व्यवस्थित आपल्याला अभ्यासणं महत्त्वाचं असतं. तो चार्ट कोणता बघूया. बघा बुद्धी गुणांकाचा अभ्यास करायचा असेल तर हा चार्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 140 व त्यापेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण किंवा मुलांना आपण अलौकिक किंवा जीनियस मुलं म्हणू शकतो. लक्षात ठेवा 140 किंवा त्यापेक्षा जास्त असणारे. त्यानंतर 130 ते 139 हा एक टप्पा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. इथं असतात आपले असामान्य मुलं असतात. इथं आपले 130 ते 139 असामान्य मुलं. त्यानंतर 120 ते 129 कुशाग्र मुलं म्हटले जाते. यांना पण विचारलं जातं कुशाग्र मुलं 120 ते 129. त्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा आहे 90 ते 109 कारण यात येणारे मुलांची सगळ्या संख्यात सगळ्यात जास्त आहे. सामान्य म्हणजे ॲव्हरेज बुद्धिमत्तेची जी मुलं असतात ते यांची शेकडेवारी सुद्धा जास्त आहे. 42% मुलांचा समावेश यामध्ये होतो. कारण सर्वसामान्य मुलांची सरासरी कोणती तर 90 ते 109 यांना सामान्य मुलं म्हणतात. या सामान्य मुलांची सरासरी जास्त असते. त्यानंतर खाली आपल्याला 3 गोष्टी बघाव्या लागतात. त्यानंतर मंद कोणाला म्हणायचं, जड बुद्धीचे कोणाला म्हणायचं आणि निर्बुद्ध कोणाला म्हणायचं, 3 गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचार 20 पेक्षा कमी बुद्धी असणारे त्यांना काय निर्बुद्ध, इडियट, सरळ सरळ इडियट शब्द म्हणून जातो आपण. पण इडियटचा अर्थ काय तर निर्बुद्ध मुलं म्हणतात. ज्याला बिलकुल बुद्धी नाही. मग ज्याला बिलकुल बुद्धी नाही तो कशाला आपल्याला त्रास देईल. पण इडियट म्हणून शब्द वापरतो आपण. बघा 20 पेक्षा कमी बुद्धिअंक असणाऱ्या मुलाला आपण इडियट म्हणतो. मग इडियट मुलांचा बुद्धिअंक लक्षात राहू द्या कारण याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर सामान्य असणारे, कुशाग्र नसणारे या मुलांचा बुद्धी गुणांक आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण सरळ सरळ 1 लाइनर प्रश्न आहे त्याच्यामध्ये की कोणते मुलं कोणत्या गटात येतात. तर आपला प्रश्न काय होता पुन्हा एकदा बघूया आपण. प्रश्न होता असामान्य मुलांचा बुद्धी गुणांक किती आहे. आपण आत्ताच बघितलं असामान्य मुलांचा बुद्धी गुणांक येतो 130 ते 139. ओके, बुद्धीवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात त्यामुळे बुद्धीचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य आहे.
आता अध्यापन करायचं म्हणलं तर विविध पद्धतींचा अभ्यास करावाच लागतो शिक्षकाला. तर व्याख्यान पद्धती सगळ्यात सोपी आणि सुटसुटीत पद्धतीने शिक्षक बऱ्याच वेळा व्याख्यान पद्धती वापरतात, खूपदा वापरतात. त्याच्यामध्ये व्याख्यान पद्धतीमध्ये काय असतं, शिक्षक एकटा ऍक्टिव्ह असतो आणि बाकी विद्यार्थी पॅसिव्ह भूमिकेत असतात. पॅसिव्ह भूमिकेमध्ये विद्यार्थ्यांना फक्त ऐकण्याचं काम असतं, शिक्षक एकटा बोलत असतो. त्यामुळे या पद्धतीचे काही फायदे असले तर काही तोटे सुद्धा असतात. तर इथे बघूया आपल्याला काय काय म्हटलंय. कोणते विधान असत्य विचारलेलं, अवधान केंद्रीकरण होतं, बघूया होतं की नाही. कमी वेळात जास्त अध्यापन करता येतं. तत्व सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो. दुर्मिळ माहिती सहज देता येते. यासाठी आपल्याला या पद्धतीचे काही दोष आणि काही फायदे हे बघणं महत्वाचं आहे. बघूया या पद्धतीचे गुण काय काय. तत्व सिद्धांत व कठीण विषय मांडण्यास या पद्धतीचा वापर करता येतो. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला एक्सप्लेन करून सांगायची असेल तर खूप वेळ लागतो. त्यामुळे त्याच्यासाठी आपण ही पद्धती वापरू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आपण एकत्रित 1000 मुलांना एखादी गोष्ट सांगायची तर व्याख्यान पद्धत एकदम उपयुक्त आहे. तत्व सिद्धांत सांगण्यासाठी ही पद्धती उपयुक्त आहे. त्यानंतर नवीन माहिती, प्रसंग, घटना निवेदन करण्यासाठी सुद्धा ही पद्धती उपयुक्त आहे. त्यानंतर व्याख्यान देताना आपल्याला जर व्याख्यान खूप चांगल्या प्रकारे करायचं असेल त्यासाठी चित्रे, साधने, तक्ते यांचा वापर शिक्षकाला व्याख्यान पद्धतीत करावाच लागतो. अन्यथा व्याख्यान रटाळवाण होऊन जाईल, विद्यार्थी झोपी जातील आणि शिक्षक एकटाच बडबड करत असतील. त्यानंतर कमी वेळात जास्त अध्यापन करता येतं, बरोबर आहे. जास्त वेळ जर बोलायचं असेल किंवा कमी वेळेत म्हणजे आपल्याला अति महत्वाची माहिती द्यायची असेल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर त्याला व्याख्यान पद्धती वापरावी लागेल. प्रत्येक जणाला जर ती माहिती द्यायची असेल तर त्यांना प्रत्यक्ष अनुभव देता येणार नाही, व्याख्यान पद्धती योग्य ठरेल. त्यानंतर दुर्मिळ माहिती सहज देता येते. जी खगोलीय माहिती असते, जी महत्वाची माहिती, दुर्मिळ माहिती सहजरित्या व्याख्यान रीतीने बोलता येते. ही व्याख्यान पद्धतीचे काय तर गुण आहे. तर व्याख्यान पद्धतीचे दोष पण बघणार आहोत आपण. बघा, विद्यार्थी निष्क्रिय बनतात हा सगळ्यात महत्वाचा दोष आहे. कारण विद्यार्थ्यांना काही कामच नसतं, फक्त ऐकून घेण्याचं काम असतं फक्त विद्यार्थ्यांना. त्यामुळे निष्क्रिय विद्यार्थी असतात या पद्धतीमध्ये. दुसरं आहे, विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळत नाही. बरोबर आहे, विचाराला चालना मिळत नाही, त्यामुळे विचारामध्ये तर्क, आकलन या शक्तींचा विकास होतच नाही. शिक्षक सांगतो, विद्यार्थी ऐकतो, एवढंच काम विद्यार्थ्याचं असतं. त्यानंतर अवधानाचे केंद्रीकरण होत नाही, हे खूप महत्वाचं आहे. कारण थोडा वेळ विद्यार्थी अवधान केंद्रीकरण करतात, परंतु विद्यार्थ्याची मानसिक बौद्धिक क्षमता बघून आपल्याला व्याख्यान पद्धती कशी ठेवायची की नाही ठेवायची याचा विचार करायला पाहिजे. कारण विद्यार्थी ऐकण्याच्या भूमिकेत असतात आणि ऐकता ऐकता त्यांचं अवधान दुसरीकडे निघून जातं. म्हणून अवधान जास्त वेळ केंद्रीकरण होत नाही. वेळेचा अपव्यय होतो, कारण काही काही माहिती विद्यार्थी पुस्तकातून वाचून घेऊ शकतो, वेळेचा अपव्यय सुद्धा होतो. त्यानंतर व्याख्यानाच्या ठिकाणी व्याख्यान कौशल्य नसेल तर व्याख्यान कंटाळवाणं होतं, बरोबर आहे. त्याने त्याच्या व्याख्यानामध्ये जर मनोरंजकता आणली नसेल तर व्याख्यान कंटाळवाणं वाटणार आणि व्याख्यानाच्या ठिकाणी काय व्यवस्थित होत नाही. शक्यतो वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही पद्धती उपयुक्त असते, बरोबर आहे. मोठ्या विद्यार्थी व्याख्यान पद्धतीने बघू शकतात, म्हणजे समजून घेऊ शकतात, परंतु लहान विद्यार्थ्यांसाठी ही पद्धती जास्त प्रमाणावर उपयुक्त नाहीये. मग आपला प्रश्न काय होता, अवधान केंद्रीकरण होते असत्य विचारलेले. असत्य अवधान केंद्रीकरण होते का या पद्धतीत? नाहीच होत. म्हणजे हेच तुमचं काय असेल उत्तर असेल. बाकी बघा, कमी वेळात जास्त अध्यापन करता येते. तत्व सिद्धांत कठीण विषय मांडण्यासाठी उपयुक्त आहे. दुर्मिळ माहिती सहज देता येते. ओके, हे तिन्ही पद्धती या पद्धतीत फायदे आहे, परंतु एक या पद्धतीचा काय तर दोष आहे. मग आपली व्याख्यान पद्धतीत काय तर अवधान केंद्रीकरण होत नाही, म्हणजे जास्त वेळ अवधान केंद्रीकरण करू शकत नाही. ओके, बघूया पुढचा प्रश्न. बालकाने ज्ञान रचनावादी विचारसरणीशी संबंधित नसणारे मानसशास्त्रज्ञ कोणते आहे? आता ज्ञान रचनावादी आधुनिक सिद्धांत आहे, यामध्ये ज्ञान रचनावादी मध्ये तर काय विचारलेलं आहे, संबंधित नसणारे शास्त्रज्ञ विचारलेले आपल्याला, नसणारे शास्त्रज्ञ. आता बघा, ज्ञान रचनावादी मध्ये कोण कोण संबंधित आहे हे असणं आवश्यक असतंय, माहित असणं आवश्यक आहे. बघा, जीन पियाजे, लेव वेगोस्टस्की, जेरोम ब्रुनर आणि जेबी वॉटसन. मला वाटतं वॉटसन यांचा संबंध वर्तनवादी शास्त्रज्ञ म्हणून होतो. आपण ऐकलं असेल वॉटसन, व लक्षात असू द्या, वॉटसन हे वर्तनवादी शास्त्रज्ञ. कोणते? वर्तनवादी. वर्तनवादी शास्त्रज्ञ कोण आहे तर वॉटसन आहे. मग ज्ञान रचनावादी यांच्याशी संबंधित नसणारे कोणते तर वॉटसन हे उत्तर आहे. मग संबंधित असणारे कोण कोणते ते बघूया आपण. संबंधित असणारे बघा बघा जीन पियाजे संबंधित आहे, लेव वेगोस्टस्की संबंधित आहे, जेरम ब्रुनर सुद्धा आहे, ग्लेसरफेल्ड हे एक नाव लक्षात असू द्या, ग्लेसरफेल्ड आणि जॉन डुई या 5 व्यक्तींचा समावेश कशावरती होतो की ज्ञान रचनावादी विचारसरणीशी संबंधित असणारे शास्त्रज्ञ आहेत. याच्यावर प्रश्न येतात, कारण आधुनिक विचारसरणी आहे, शिक्षण विभागामध्ये नवीनच समावेश करण्यात आलेली ज्ञान रचनावादी विचारसरणी कोणाची किंवा कोण कोण आहे? जीन पियाजे, जेरम ब्रुनर, जॉन डुई, लेव वेगोस्टस्की आणि ग्लेसरफेल्ड यांची नाव लक्षात असू द्या. ओके, बघूया पुढचा प्रश्न.
शिक्षक अध्यापन करताना विशिष्टाकडून सामान्याकडे घेऊन जात असेल तर अध्यापनाची कोणती पद्धती वापरतात? एक गोष्ट लक्षात असू द्या, विशिष्ट आणि सामान्याकडून विशिष्टकडे या दोन गोष्टी महत्त्वाच्या याच्यामध्ये. इथं विचारलेले विशिष्टाकडून सामान्याकडे म्हणजे विशिष्ट उदाहरण द्यायचे आणि त्याच्यावर एक सर्वसामान्य नियम काढायचा. अशी पद्धती शिक्षक अध्यापन करताना वापरत असेल. ही पद्धती शक्यतो गणिताच्या अभ्यासामध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते, कारण विशिष्ट नियम सांगण्यासाठी अगोदर विद्यार्थ्यांकडून उदाहरणं सोडून घेतली जातात आणि त्याच्यानंतर एक सामान्य नियम काढला जातो. तर ही पद्धती आहे आपली उदगामी पद्धती. याच पद्धतीला म्हणतात उदगामी पद्धती. आणि याच्या विरुद्ध आहे अवगामी पद्धती. यामध्ये काय केलं, सामान्याकडून विशिष्टाकडे म्हणजे उलटा प्रवास केला जातो. सामान्याकडून विशिष्टाकडे म्हणजे सामान्य सामान्य गोष्टी सांगून विशिष्ट नियम शिकवले जातात या पद्धतीमध्ये. म्हणजे जर विशिष्टाकडून सामान्याकडे असेल तर उदगामी उत्तर असेल आणि सामान्याकडून विशिष्टाकडे असेल तर अवगामी उत्तर असेल. नंतर काय, प्रायोगिक पद्धती. या प्रायोगिक पद्धतीमध्ये तर आपल्याला याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे 2 गट करावे लागतात आणि प्रकल्प हे आपल्याला भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी वापरू शकतो या प्रकल्प पद्धतीमध्ये. ओके, ओके. पुढचा प्रश्न, बालकाचे पूर्वानुभवातील अनुभवाची जुळवाजुळव करून निर्माण केलेल्या चित्रास काय म्हणतात? इथं लक्ष द्या, पूर्व अनुभव आणि त्याची जुळवाजुळव करायची आहे आपल्याला. आता इथं बघा, प्रतिमा आहे, संवेदना आहे, अवबोध आहे आणि कल्पना आहे. या 4 गोष्टी इथे विचारलेल्या आहे. या 4 गोष्टींच्या 4ही घटकावर वारंवार प्रश्न विचारतात बघा. प्रतिमा असू, अवबोध असू, संबोध असू, संकल्पना असू, कल्पना असू, त्यानंतर विचार असू, या सगळ्या घटकावर प्रश्न विचारलेले आहे. सगळ्या घटकांचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. इथं बघा, पूर्वानुभवांची जुळाजुळव जर म्हटले तर ही येते आपली कल्पनेमध्ये येते, कारण कल्पनेमध्ये आपल्याला पूर्वानुभवांची जुळाजुळव करायची असते. परंतु प्रतिमा आणि कल्पना थोड्याफार प्रमाणात जर पहिले साम्य वाटतं आपल्याला, पण प्रतिमेमध्ये काय करतात, फक्त पूर्वानुभव आपल्याला फक्त अनुभव लागतो. मन चक्षु समोर आपल्याला जुन्या गोष्टींची आठवण करणे फक्त काय तर प्रतिमा. परंतु जुळवाजुळव करणे कल्पनेमध्ये आणि प्रतिमेमध्ये हा फरक आहे. कल्पनेमध्ये जुळवाजुळव करावं लागते कारण याच्यामध्ये एक अनुभव नसतो, अनेक साऱ्या गोष्टींचं एकत्रितरित्या चलचित्र तयार केलं जातं. कल्पना म्हणजे प्रतिमांचं चलचित्र म्हणजेच काय तर कल्पना म्हणता येईल आपल्याला. म्हणून इथं जुळवाजुळव करावं लागते आणि प्रतिमामध्ये फक्त आपल्याला पूर्वानुभवांचं काय करावं लागतं तर त्यांची फक्त उजळणी केल्यासारखं आपल्याला करावं लागतं. तर उत्तर असेल याचं कल्पना. आता संवेदना आणि अवबोध हे 2 घटक पण महत्वाचे. संवेदना म्हणजे एखादी गोष्ट ची फक्त काय होणे, जाणीव होणे. संवेदना म्हणजे काय तर जाणीव होणे. आणि अवबोध म्हणजे काय, लक्षात द्या, संवेदना आणि अवबोध हे 2 घटकावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर अवबोधामध्ये ती जाणीव कशाची, म्हणजे अवबोधामध्ये ती जाणीव कशाची आहे, हे जेव्हा संवेदना होते, संवेदना झाल्यानंतर ती त्याची फक्त आपल्याला जाणीव होते की मला काहीतरी टोचलंय म्हणजे झाली संवेदना. परंतु मला पिन टोचली, मला शार्पनर काय असेल ते एखादी टोकदार वस्तू टोचली, नेमकं सुई टोचली, टाचणी टोचली, काय टोचलंय हे जेव्हा कळतं तेव्हा त्याचं रूपांतर अवबोधामध्ये होतं. म्हणजे संवेदना आणि अवबोध हे 2 घटक सुद्धा आपल्याला खूप महत्वाचे आहे. अवबोध कधी होतो, ज्यावेळेस संवेदनाला अर्थ प्राप्त होतो. ही पण व्याख्या आपल्याला विचारल्या आधी. संवेदना अधिक अर्थ त्याला म्हणायचं अवबोध. आणि ह्या अवबोधातून जेव्हा अर्थ गायब केला जातो तेव्हा असते संवेदना. आणि आपल्याला निर्भोळ संवेदना आपल्याला होतच नाही, कारण आपल्याकडे इतका मोठा अनुभव असतो. टोचल्यानंतर आपण सांगतो पेन टोचला की धारदार वस्तू काय होती, नेमकं टोचलं काय आपल्याला, बरोबर. म्हणजे ही संवेदना आपल्याला शक्यतो लगेच रूपांतरात म्हणजे संवेदनाचं रूपांतर अवबोधात कधी होतं आपल्याला कळत नाही. म्हणून संवेदना आणि अवबोध या 2 गोष्टी लक्षात असू द्या. संवेदना म्हणजे फक्त जाणीव होणे आणि नेमकं काय झालं, नेमकं ते काय होतं याचा जेव्हा अर्थ कळतो त्याचं रूपांतर अवबोधामध्ये होतं. तर याचं उत्तर आपलं काय असेल तर कल्पना आपलं उत्तर असेल. बघूया आपण पुढचा प्रश्न, पूर्वानुभवातील घटनांची नवीन पद्धतीने जुळवाजुळव करून कोणती कल्पना मांडली जाते? बघा मागाच्या प्रश्नाच्या संदर्भात थोडंसं पुढे नेलेलं आहे आपल्याला की कल्पना, पण कल्पनेचे प्रकार विचारलेले आपल्याला की काय म्हणणं आहे की नवीन पद्धतीने जुळवाजुळव करून कोणती कल्पना मांडली जाते. आता पूर्वानुभव आहेच आहे म्हणजे कल्पना नक्की आहे, परंतु त्याची जुळवाजुळव कशी करायची तर नवीन पद्धतीने जुळवाजुळव करायची, फक्त आठवायचे नाही, त्याची नवीन पद्धतीने जुळवाजुळव करायची. रचनात्मक कल्पना, सौंदर्यात्मक कल्पना, अनुकरणात्मक कल्पना आणि स्वैर कल्पना. बघा नवीन पद्धतीने ज्यावेळेस आपण जुळवाजुळव करतो ती असते आपली रचनात्मक कल्पना असते. कोणती असते, रचनात्मक कल्पना. याचं उत्तर असेल रचनात्मक कल्पना. आता कल्पनेचे प्रकार काय हे पण जाणणं खूप महत्त्वाचं. याच्यावर येणारे प्रश्न असतात आपले उपयोजनात्मक प्रश्न असतात, म्हणजे याचा व्यावहारिक उपयोग केला जातो आणि आपल्याला प्रश्न विचारला जातो. आपण थोडक्यात कल्पनेचे प्रकार बघूया. बघा कल्पनेचे प्रकार बघा, कल्पनेचे 2 मुख्य प्रकार असतात. एक आहे पुनरुत्पादित आणि एक आहे दुसरी रचनात्मक कल्पना.
आता पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय असते, या कल्पनेमध्ये आपल्याला जो पण घेतलेला अनुभव असतो आपल्याला तो जशाच्या तसा आठवायचा असतो, त्यात आपल्याला जास्त डोकं लावायचं नसतं. म्हणजे बघा, तुम्हाला सांगितलं शाळेतला पहिला दिवस आठवा, मग आपल्याला आठवतं शाळेतला पहिला दिवस होता, आपण जात नव्हतो, घरचे आपल्याला शाळेत पाठवत होते, आपण रडत होतो वगैरे, हे काय तर जसं तसं आठवतं आपल्याला. येथे आपण डोक्यात काय वापरतो, दुसरं जे झालं तेच आठवणं, याला म्हणजे पुनरुत्पादित. म्हणजे जे पण आहे पहिल्यांदा बघितलेला जो चित्रपट असतो तो आठवायला सांगितला असतो, जसं तसं आठवायचं असतं, तिला म्हणायचे पुनरुत्पादित कल्पना. त्यानंतर दुसरं रचनात्मक कल्पना. आता इथं रचनात्मक कल्पनेमध्ये काय केलं जातं, तर आपल्याला आठवायचं असतं परंतु आपल्याला काही गोष्टींची रचना करायची असते. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, की जर एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करायचं असेल, एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे आपल्याला, कार्यक्रमाचं आयोजन करताना आपण ज्या कल्पनेचा वापर करतो ती कल्पना कोणती, तर ती रचनात्मक कल्पना आहे. कारण आपल्याला जर कार्यक्रम घ्यायचा आहे तर येणारे प्रमुख पाहुणे कोण, कुठं बसतील, त्यांचं स्वागत कोण करतील, स्वागत गीत कोण म्हणेल, त्याच्यानंतर व्याख्यान कोण करेल किंवा बोलतील कोण, कोणाचा सत्कार करायचा, असं करत करत कार्यक्रमाचा शेवट कशा प्रकारे होईल. हे जे टप्पे टप्पे हे टप्पे करताना आपण काय करत असतो, रचना करत असतो, मनातल्या मनात जुळाजुळव करत असतो आणि एक स्ट्रक्चर तयार करतो. ती असते आपली रचनात्मक कल्पना. प्रत्येक जण या कल्पनेचा वापर करतो. म्हणजे ही फक्त आठवायची असते आणि ही आपली रचना करायची असते. आता रचनाचे पण दोन प्रकार आहे, एक सर्जनात्मक आणि एक अनुकरणात्मक कल्पना असते. आता दोन प्रकारच्या कल्पना आहेत, त्याच्यापैकी बघूया आपण सर्जनात्मक कल्पना कोणती. आता सर्जन म्हणजे सर्जनशीलतेवर जे कवी असतात, लेखक असतात, नाटककार असतात, चित्रकार असतात, यांच्या ज्या कल्पना असतात त्या असतात सर्जनात्मक कल्पना. ज्या लोकांना सुचत नाही त्यांना सुचतात, ते त्यांच्याच पद्धतीने करतात. म्हणजे त्यांची नवनिर्मिती असते तिला म्हणायचं सर्जनात्मक कल्पना. नाटककार, लेखक, कवी यांच्या ज्या कल्पना असतात त्या असतात सर्जनात्मक कल्पना. आता त्या सर्जनात्मक कल्पनेचे पण खालीलपैकी 4-3 प्रकार पडलेले आहे. ते कोणकोणते बघूया आपण. पहिला प्रकार त्याचा व्यावहारिक कल्पना. आता ह्या ज्या सर्जनात्मक कल्पना आहे ह्या जेव्हा व्यवहारामध्ये वापरल्या जातात, व्यवहारामध्ये कसं बघा, घर बांधायचं असेल तर आपण स्ट्रक्चर तयार करून घेतो इंजिनियर कडून, पण जो आराखडा तयार करतो तो व्यवहारामध्ये वापरला जातो ना, ती कल्पना कोणती असते, सर्जनच असतं त्यांचं. येथे कोणता हॉल असेल, तुमचं बेडरूम कुठे असेल, तुमचं किचन कुठे असेल, हा जो तयार करतो तो व्यवहारावर उपयोग करतो. किंवा पूल बांधायचा असेल, खूप मोठा पूल बांधायचा असेल तर तरी सुद्धा जी कल्पना वापरली जाते ती या सर्जनात्मक कल्पनेचाच प्रकार असतो, तिला व्यावहारिक कल्पना म्हणू शकतो आपण. म्हणजे प्रश्न येऊ शकतो, पूल बांधणाऱ्या बांधताना कोणती कल्पनेचा वापर केला, तर त्या व्यावहारिक कल्पनेचा वापर करतो आणि ती कोणती सर्जनात्मक कल्पनेचाच प्रकार आहे. म्हणजे या कल्पना जेव्हा व्यवहारात व्यावहारिक उपयोगामध्ये वापरतात तेव्हा त्यांना व्यावहारिक कल्पना म्हणायचं. त्यानंतर स्वैर कल्पना, नावातच स्वैर आहे. स्वैर म्हणजे मोकाट कल्पना म्हणतो आपण त्यांना. त्यांना कोणतंच भान नसतं किंवा कोणतंच बंधन नसतं, अशा प्रकारच्या कल्पना असतात त्या. या कल्पनांचा जर विचार केला तर ही कल्पना कोणती येईल आपल्या, आपण कार्टून्स फिल्म बघतो, या कार्टून फिल्मचा समावेश कशामध्ये होतो, तर या स्वैर कल्पनेमध्ये होतो. त्याच्यामध्ये हत्ती बोलतो, घोडा पोहतो वगैरे, अशा प्रकारचे विविध प्रकारचे एकमेकाशी प्राणी माणसाचा संवाद दाखवला जातो. म्हणजे हे सगळे कार्टून्स जे असतील ना, आपला मोगली, त्यानंतर याच्यावर येणारे बरेचसे चित्रपट पण असतात, कार्टून, सगळ्या फिल्म या स्वैर कल्पनेमध्ये असतात. याच्यामध्ये माणूस सुद्धा उडू शकतो वगैरे, अशा प्रकारच्या कल्पना असतात. त्यानंतर सौंदर्यनिष्ठ कल्पना. या कल्पना ज्या असतात या असतात चित्रकार, कवी, लेखक वगैरे यांच्या कल्पना असतात. म्हणजे यांच्या कल्पनेतून आपल्याला फक्त काय तर सौंदर्यनिष्ठेचा आस्वाद मिळतो. ते स्वतःच्या याच्यामध्ये इतके मशगूल होऊन जातात, चित्र काढताना इतका रंगून जातो त्याला कशाचं भान राहत नाही. ती सौंदर्यनिष्ठ कल्पना, मग त्यातून तो आत्मिक समाधान मिळवतो किंवा सौंदर्य त्याचा अनुभवतो वगैरे, हिला म्हणजे सौंदर्यनिष्ठ कल्पना. अशा प्रकारे सर्जनाचे 3 प्रकार आहे. त्यानंतर अनुकरणात्मक कल्पना. आता ही अनुकरणात्मक कल्पना जी असती ही कोणीतरी स्वतः अनुभवलेली असती आणि त्याच्यानंतर तिचा अनुभव आपण घेत असतो. म्हणजे एखादं पुस्तक वाचताना तो अनुभव त्या व्यक्तीशी सोबत झालेला असतो आणि आपण तो तो वाचताना तोच अनुभव आपण स्वतः अनुभवत असतो. म्हणजे हिला म्हणायचं अनुकरणात्मक कल्पना. कल्पनेवर उपयोजनात्मक प्रश्न येतात, जे की मी तुम्हाला उदाहरण सांगितले तशा प्रकारचे उदाहरण देऊन तुम्हाला प्रकार विचारले जाऊ शकतात की ही कल्पना कोणत्या प्रकारची आहे असे विचारलं जाऊ शकतं. पुन्हा एकदा व्यवस्थित अभ्यास करून घ्या कल्पनेचा. चला तर सुरू करूया पुढचा प्रश्न आपला. अवबोधामध्ये संवेदनाला अर्थ लावण्यास कोणती बाब उपयुक्त ठरते. प्रश्न लक्षात ठेवा, अवबोधामध्ये संवेदनाला अर्थ लावण्यास कोणती बाब उपयुक्त ठरते. आताच मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा संवेदनाला अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याचं रूपांतर अवबोधात होतं. मग अवबोध होण्यासाठी आपल्याला संवेदनाला काहीतरी अर्थ लावावा लागते. मग अर्थ लावताना काही गोष्टींची आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं. ही माहिती असेल तरच आपण संवेदनाला अर्थ लावू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे पूर्वानुभव आहे का, हो नक्कीच. कारण पूर्वानुभव नसेल
तर आपण एखाद्या गोष्टीचा अवबोध करू शकत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा अनुभव लावू शकत नाही. जर आपल्याला जर पूर्व अनुभव नसेल तर आपण अर्थ लावणार तरी कसा? म्हणजे पूर्व अनुभव खूप गरजेचा असतो. त्यानंतर असतो आपला संकल्पनात्मक ज्ञान. म्हणजे संकल्पनात्मक ज्ञान म्हणजे ज्या ज्या संकल्पना आहेत त्या कोणत्या प्रकारच्या, व्यावहारिक संकल्पना आहे की शाब्दिक संकल्पना आहे, त्यानंतर भाषिक संकल्पना आहे, व्यक्तिगत संकल्पना आहे, या सगळ्या संकल्पनांचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून संकल्पनात्मक ज्ञान असणं खूप आवश्यक आहे, तरच आपल्याला व्यवस्थित अर्थ लावता येईल. त्यानंतर दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या विषयाविषयी आपल्याला दृष्टिकोन नसेल तर आपल्याला त्याचा अर्थ लावणं खूप अवघड असतं. मग लक्षात ठेवा, अवबोधामध्ये संवेदनेला अर्थ लावायचा असेल तर पूर्व अनुभव आवश्यक आहे, संकल्पनात्मक ज्ञान सुद्धा आणि दृष्टिकोन, या तिन्ही गोष्टी म्हणजे वरील पैकी सर्व हे उत्तर आपलं असणं आवश्यक आहे. अवबोध आणि संकल्पनेचा अभ्यास व्यवस्थितरित्या करणं आवश्यक आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न आपला. बालकास अवबोध होताना त्यात कोणकोणते दोष संभवतात? आता अवबोध होताना आपल्याकडे खूप सारे दोष होऊ शकतात आपल्याला, तर ते कोणकोणते दोष आहे बघूया. इंद्रिय भ्रम, विशिष्ट मनस्थिती, चित्तभ्रम आणि वरीलपैकी सर्व. आता अवबोध होताना इंद्रिय भ्रम होतो का? तर होतो, कारण याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी हा भ्रमाचा प्रकार कोणता, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. इंद्रिय भ्रम म्हणजे काय? तर आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत एखाद्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावतो जातो. चुकीचा अर्थ केव्हा लावला जातो? ज्यावेळेस आपल्याला ते ज्ञान व्यवस्थितरित्या होत नाही. म्हणजे आपण चाललोय आणि चालताना अंधार आहे, अंधारात चालताना एखादा पट्टा आपल्याला साप दिसतो आणि आपण काय म्हणतो, साप साप म्हणून ओरडत चालतो, परंतु तो साप नसतो तर काय असतो, पट्टा असतो. परंतु मग तो काय होतो, तर आपल्या इंद्रियांचा दोष असतो, म्हणून इंद्रिय भ्रम होतो त्याच्यामध्ये. त्यानंतर विशिष्ट मनस्थिती. विशिष्ट मनस्थिती म्हणजे जर आपल्या मनामध्ये एखादा विचार चालू असेल आणि आपण तशी गोष्ट समोर बघत असेल, ते नसताना सुद्धा आपल्याला दिसायला सुरुवात होऊन जाते. ती आपली विशिष्ट मनस्थिती आहे आणि आपल्याला वाटतं तो माणूस समोरच उभा आहे, तो काय, तर ते विशिष्ट मनस्थिती होती. त्यानंतर चित्तभ्रम. आता चित्तभ्रम तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, याच्यात तर कोणतीच संवेदना नसते. म्हणजे समोर कोण नसतं, तर काहीच नसतं समोर, उद्दीपक नसताना आपल्याला अचानक तो व्यक्ती समोर दिसायला सुरुवात होते, हा चित्तभ्रम. वाईट गोष्ट आहे चित्तभ्रम. चित्तभ्रम जास्त वेळ झाला तर व्यक्तीला मानसिक दोष निर्माण होऊ शकतात. चित्तभ्रमामध्ये काय केलं जातं, तर जी व्यक्ती आपली फार जवळची आणि अचानक मृत झाली आणि ती आपल्याला समोर हाका मारताना दिसते, हा काय, तर चित्तभ्रम आहे. समोर ती व्यक्ती नसते तरी सुद्धा आपल्याला वाटतं ती आपल्याला बोलवत आहे आणि आपण तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो, हा एक चित्तभ्रम होत असतो. म्हणजे अवबोध होताना काय काय होऊ शकतं, तर इंद्रिय भ्रम सुद्धा होऊ शकतं, विशिष्ट मनस्थिती आणि चित्तभ्रम, या तिन्ही प्रकारचे दोष होऊ शकते. म्हणून उत्तर येईल आपलं वरील पैकी सर्व. ओके, अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न आपल्याकडे आहेत. आपण या सिरीज मध्ये अशाच प्रकारचे प्रश्न कंटिन्यू घेणार आहोत. तर आज आपण असे 10 प्रश्न बघितले. याच्या पुढच्या टप्प्यामध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे आपण नवीन नवीन प्रश्न बघणार आहोत. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.